पावसाळ्यात ट्रेकरची आवडती पसंत असलेला आणि खोपोली कर्जतपासून अगदी जवळ असलेला हा ट्रेक, पण आज आम्ही जात आहोत उन्हाळ्यात. खरंच हा ट्रेक अनुभवण्यासारखा आहे का? चला पाहूया. नमस्कार मित्रांनो, मी अंकुश. सकाळचे 5:30 वाजले आहेत आणि आम्ही बाईक घेऊन निघालो आहोत सोनगिरी ट्रेक करायला. यासाठी आम्ही खोपोलीपासून सुमारे 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या केळवली स्टेशनचे फाटक ओलांडून पुढे निघालो आहोत. केळवली रेल्वे स्टेशनपासून सुमारे 500 मीटर अंतरावर केळवली गाव लागते आणि तेथून 600 मीटर पुढे गेल्यावर डावीकडे एक कच्चा रस्ता लागतो जो थेट सोनगिरी किल्ल्याकडे जातो. त्या रस्त्याने पुढे जात आम्ही आमची बाईक पार्क केली आणि तेथून आमचा ट्रेक सुरू होतो. आता अजून पूर्ण उजाडलेलं नाही आणि बॅटरीच्या प्रकाशात आम्ही ट्रेक सुरू केला आहे. आज ट्रेक थोडा वेगळा असणार आहे कारण सुरुवात होते या शांत अशा पहाटेला. आपण ज्या सोनगिरी किल्ल्याकडे जात आहोत तो किल्ला म्हणून जरी ओळखला जात असला तरी तो किल्ला असल्याचा ठोस असा इतिहास फारसा उपलब्ध नाही. बहुतेक हा किल्ला निगराणी ठेवण्यासाठी वापरला जात असावा. आता हळूहळू उजळायला सुरुवात झाली आहे आणि आपण चालत असलेल्या या रस्त्यावरून समोर सोनगिरी किल्ला दिसायला लागला आहे. सुमारे पाऊण तास कच्च्या रस्त्यावरून चालत गेल्यावर डावीकडे एक छोटीशी पायवाट लागते. हीच पायवाट आपल्याला सोनगिरी किल्ल्याकडे घेऊन जाते आणि इथे किल्ले सोनगिरी असा एक बोर्ड दिसतो. सोनगिरी किल्ल्यावर पोहोचण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक खालापूर तालुक्यातील केळवली गावातून ज्या वाटेने आपण आज पुढे जात आहोत आणि दुसरा मार्ग कर्जत तालुक्यातील पळसदरी रेल्वे स्टेशनवरून रेल्वे ट्रॅकने जाणारा. पुढे गेल्यावर समोर दिसणारा हा रस्ता पळसदरी रेल्वे स्टेशनवरून येणारा मार्ग आहे आणि याच मार्गाने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात ट्रेकर्स येत असतात. अखेर सुमारे 2 तासाच्या ट्रेकनंतर आम्ही सोनगिरी किल्ल्यावर पोहोचलो आहोत. सुरुवातीला एक पाण्याचं टाकं दिसतं आणि त्यात अजूनही पाणी साठलेलं आहे. सोनगिरी किल्ल्यावरून दिसणारा हा सूर्योदय मनाला एक वेगळी शांतता देऊन जातो. आणि आता पाहूया सोनगिरी किल्ल्याचे काही शानदार ड्रोनने घेतलेले शॉट. अशा प्रकारे आमचा सोनगिरी ट्रेक पूर्ण झाला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.